सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्याला पोषण ट्रॅकर करून काही THR वितरणासंबंधी सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर त्या सूचना काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर काही या महिन्यामध्ये जेव्हा THR वितरण करत आहात तुम्ही किंवा मी जेव्हा THR वितरण केले तेव्हा काही जणांना प्रॉब्लेम येत आहे. तो म्हणजे जे आपले जुने काही व्हिडिओ आहेत त्याच्यावरून जेव्हा आपण फेस कॅप्चर करायला जात आहोत तेव्हा आपला जो फेस आहे तो कॅप्चर होत नाही आणि जेव्हा तोच व्हिडिओ वापरून आपण रिकॅप्चर फेस करत आहोत तेव्हा देखील त्या व्हिडिओवरून फेस रिकॅप्चर देखील होत नाही आहे. तर अशा व्हिडिओच्या संदर्भात मी काय यूज केले ते मी तुम्हाला अगोदर सांगते. तर अशा जे जुने व्हिडिओ होते त्याच्यासाठी मी त्याच लाभार्थ्याचे नव्याने व्हिडिओ घेतले आहे किंवा काही लाभार्थ्याचे मी स्वतः प्रत्यक्ष लाभार्थी समोर घेऊन फेस रिकॅप्चर करून नंतर रिकॅप्चर फेस केल्यानंतर त्याच दिवशी THR जो आहे तो आपण फेस मॅच न करता देखील वितरण करू शकतो. अशा प्रकारे THR वितरण मी केलेलं आहे या महिन्यामध्ये. परंतु या काही सूचना जेव्हा आपल्याला पोषण ट्रॅकर करून उपलब्ध झाल्या आहेत तर याच्या संदर्भात जर एखादा अपडेट आलं तर मात्र आपल्याला तो समोर लाभार्थी घेऊनच त्याचा फेस कॅप्चर करावा लागेल किंवा सुरुवातीला आपण जर व्हिडिओवरून फेस त्या लाभार्थ्याचा कॅप्चर केला असेल तर पुन्हा लाभार्थी समोर घेऊनच कॅप्चर करावा लागणार आहे. असं काही अपडेट आपल्याला पोषण ट्रॅकरकडून आलं तर आपल्याला त्यावेळेस काहीच करता येणार नाही आहे. परंतु असं अपडेट तर आणखीन पोषण ट्रॅकरकडून उपलब्ध झालेलं नाही आहे, पण फक्त या सूचना पोषण ट्रॅकरकडून आलेल्या आहेत. तर त्या सूचना काय आहेत आपण पाहूया. तर पहा, THR वितरण केवळ डेली ट्रॅकिंगमधून व्हावे म्हणजे करण्यात यावे म्हणजे करून तर जिथून फेस मॅच करून आपण THR वितरण करतो तिथूनच फक्त THR वितरण करण्यात यावं. तर आपण रिकॅप्चर फेसमधून जे THR वितरण करत आहोत ते करू नये अशी सूचना पोषण ट्रॅकरकडून आलेल्या आहे. त्यानंतर दुसरं सूचना पहा, व्हिडिओ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे फोटो काढून THR वितरण करण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास अडचणी येतील व THR वितरण होणार नाही. तर इथं पहा स्पष्ट सांगण्यात आलं आहे की व्हिडिओवरून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला THR वितरण करण्याचा आपण प्रयत्न करू नये. असं केल्यास आपल्याला अडचणी येतील. तर पहा, ही जी सूचना आहे याच्यामुळे देखील असं होऊ शकतं की आपले काही जुने व्हिडिओ ज्याच्यामध्ये जास्त जाणवत आहे की ते व्हिडिओज आहेत, अशा व्हिडिओवरून फेस कॅप्चरही होत नव्हता माझा आणि रिकॅप्चर देखील होत नव्हता. त्यानंतर पहा, तिसरी सूचना आहे ती म्हणजे आधीचा फोटो व्यवस्थित नसेल, व्हिडिओद्वारे काढलेला असेल तर प्रोफाईलमधून फोटो बदलावा. म्हणजे जे काही प्रोफाईलमधून आपण रिकॅप्चर फेस करत होतो तर व्हिडिओवरून जर त्या लाभार्थ्याचा आपण फोटो घेतलेला असेल तो व्यवस्थित नसेल तर काय होईल तर तो फेस आहे तो मॅच होणार नाही. त्यामुळे अशी सूचना सांगण्यात येत आहे की समोर लाभार्थी घेऊनच अगोदर तुम्ही रिकॅप्चर फेस करा आणि त्यानंतरच त्या लाभार्थ्याचं THR वितरण करत असताना तुमचा फेस हा मॅच होणार आहे. तर पहा, चौथी सूचना आपण पाहूया. फोटो बदलताना अथवा THR देताना संबंधित लाभार्थी स्वतः अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. तर पहा, म्हणजेच आपण व्हिडिओद्वारे त्या लाभार्थ्याचं किंवा व्हिडिओ कॉलद्वारे THR वितरण करायचं नाही आहे. तर समोरच तो लाभार्थी अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित ठेवून आपल्याला THR वितरण त्या लाभार्थ्याचं करायचं आहे. त्यानंतर पहा, पाचवी सूचना आहे, प्रोफाईलमधून फोटोमध्ये बदल केलेला असल्यास दुसऱ्या दिवशी THR देण्यात यावा. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ज्या दिवशी आपण रिकॅप्चर फेस करतो तेव्हा काही तासानंतर जेव्हा ती माहिती अपडेट होते त्या फेसची तेव्हा THR वितरणासाठी आपल्याला फेस मॅच करण्याची आवश्यकता लागत नाही. म्हणजे तिथं फेस मॅच करण्यासाठी पर्यायच उपलब्ध होत नाही. जेव्हा आपण पाकिट संख्या आणि दिवस टाकतो तेव्हा THR वितरण त्या लाभार्थ्याचं होतं. तर त्यामुळे इथं सांगण्यात आलं आहे की ज्या दिवशी तुम्ही लाभार्थ्याचा रिकॅप्चर फेस कराल त्या दिवशी तुम्हाला त्या लाभार्थ्याचं THR वितरण न करता दुसऱ्या दिवशी करा. म्हणजे काय होणार आहे, त्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकिंगमधूनच THR वितरण करायचं आहे, परंतु फेस त्या लाभार्थ्याचा पुन्हा आपल्याला मॅच केल्याशिवाय THR वितरण त्या लाभार्थ्याचं आपण करू शकणार नाहीत. तर या काही सूचना पोषण ट्रॅकरकडून उपलब्ध झालेल्या आहेत. जर या सूचनासंबंधी जर काही नव्याने अपडेट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं तर मात्र नक्कीच आपल्याला अडचणी येणार आहेत आणि आपण व्हिडिओ कॉलद्वारे किंवा व्हिडिओवरून फेस मॅच करू शकणार नाही. आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, संबंधित लाभार्थी आपल्याला समोर अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवूनच त्या लाभार्थ्याचं THR वितरण
करता येणार आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या महिन्यामध्ये देखील काही व्हिडिओ जे व्यवस्थित नव्हते त्याच्यावरून रिकॅप्चर फेस देखील होत नव्हता आणि फेस मॅच देखील होत नव्हता. तर या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, या फक्त पोषण ट्रॅकरकडून देण्यात आलेल्या सूचना आहेत. संबंधित सूचनांचं अंमलबजावणी किंवा या सूचनावरती काम करण्यासाठी पोषण ट्रॅकरने आणखीन कोणतंही अपडेट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे. तर धन्यवाद.